Hello, this is the My Artifact episode number 268. आजची तारीख आहे 22 नोव्हेंबर 2015. आता वाजले करीब रात्रीचे 11:30. आज स्पेशल आहे की उद्या माझा पेपर आहे. उद्या सकाळी 9 वाजता माझा पेपर आहे, थर्मल इंजिनिअरिंग. FOE साठी मी खूप चांगला अभ्यास केला होता, बहुत रटू अभ्यास केला होता, त्यामुळे माझा पेपर पण बहुत चांगला गेला. पण थर्मल इंजिनिअरिंगच्या वेळेस मी याला खूप लाईट समजलं, बहुत लाईट घेतला, आणि इवन पेपरच्या वेळेससुद्धा पण लाईट घेतला, आणि मला वाटते मी आताही लाईटच घेऊन राहिलो आहे. त्यामुळे थोडंसं वाटत आहे भीती. तरी मला होप आहे का मी काढू शकतो. याच्यात मी डायग्रामवर जास्त भर देण्याचा प्रयत्न केला आहे. ला माउंट बॉयलर, लोफर बॉयलर, कॅलोरीमीटर, इकोनॉमायझर, असे खूप सारे थर्मल इंजिनिअरिंगचे कंपोनेंट, कंडेन्सर वगैरे वगैरे यांचे डायग्राम्स करणं, त्यांचं वर्किंग प्रिन्सिपल डोक्यात करून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, आणि मी तेच करून राहिलो आहे. मी आता थेअरीवर जास्त भरोसा देत नाही, कारण नियर अबाउट 4 वर्ष झाले मी थेअरीच्या भरोशावर खूप कांड केले आहे. बट आता नाही, आता डायग्रामच्या भरोशावर कांड करायचे. डायग्रामच्या भरोशावर मस्त पेपर निघते यार. कारण व्हॅल्युअरला काय माहीत आहे, व्हॅल्युअरला थेअरी नाही पाहत. व्हॅल्युअर पाहते का त्या पर्सनला कळलं का नाही, त्यासाठी तो डायग्राम पाहते. डायग्राम करेक्ट असेल तर ठीक आहे, बस म्हणजे डायग्राम असं काढायचे. 2-3 लाईना काढल्या, इकडून तिकडून काढल्या, नाव येतेही नसेल तरी कसे आडेतडे नाव लिहून दिले, बस झालं. कसे तरी 4 पैकी 2 मार्क भेटते. मग थेअरी लिहून टाक ना, गाणंच लिहून टाक, मग काही लिहून टाक. कोण वाचणार आहे थेअरी तुझी? 1-2 पॉईंट थोडे सुटसुटीत लिहून घेतलं का झालं, 3 मार्क भेटून जाते. बस डायग्राम कर, मग वर्किंग प्रिन्सिपल बस फक्त एवढं लिही का वर्किंग प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमायझर, हे थोडं चांगल्या हेडिंगमध्ये लिही, आणि 1-2 पॉईंट लिही, बस. बाकी मग का झालं, निघून झाले. आज काही नाही, आज सकाळी उठलो, आज काही इंटेन्शनच नव्हतं आज काही अभ्यास करण्याचं. म्हणजे जेव्हापासून FOEचा पेपर झाला तेव्हापासून काहीच इंटेन्शन नव्हतं. तरी आज मी सकाळपासून लागलो. तर आज मोठे वडील आले आज माझ्या घरी. मोठे वडील म्हणजे माझ्या मोठे वडील, समीर दाचे वडील. तर ते त्यांचं आता प्लॉटचं वगैरे काही काम आहे, विकवाक वगैरे सुरू आहे, त्यामुळे ते आलं आहे आता, आणि थोडंसं भेटीगाठी पण. हां, तर काय आलं की सकाळी आले ते, त्याच्यामध्ये मी काही अभ्यास केला नाही. जेवढा केला तेवढा केला. 11 साडे 11 वाजता म्हणजे मी 10 वाजता आंघोळ करून घेतलं आणि लागलो अभ्यासाला. अभ्यासात डोकंच नाही लागून राहिलं, खरंच बिलकुल डोकंच नाही लागून राहिलं होतं. तर मग मी काय केलं, प्रतीकला फोन लावला आणि गेलो पिक्चर पाहायला. स्पेक्टर, जेम्स बॉन्ड. पिक्चर एवढा थळकलाच आहे, म्हणजे अजून चांगला, म्हणजे मला असं काहून वाटतं यार का पिक्चर अजून चांगला बनला असता, किंवा जस्ट छोटे छोटे व्हॅल्यू काटले असते, छोटे छोटे पॉईंट टाकले असते, तर फिल्म माइट बी मच बेटर. बट असं मलाच काहून फील होते यार, कारण मी एक फिल्म मेकर आहे, मला माहीत आहे लोक कशा पद्धतीचे मूवी त्यांना आवडतात. स्पेक्टर काइंड ऑफ बोर, म्हणजे थोडं बोर केलं. ॲक्शन बहुत ही लेस, आणि असं काही खूप ट्रॅजिक ॲक्शन वगैरे काय होतच नाही. फिल्ममध्ये जेम्स बॉन्डच्या मूवीमध्ये पाहण्यालायक का असते फक्त सेक्स सीन जेम्स बॉन्डचे, तर तेही सेन्सर बोर्डनी काढून टाकले. मी यासाठी पाहायला गेलो होतो कारण घरी बोर होत होतो. फालतू 60 रुपये खर्च, आणि त्याच्यामध्ये भर झालं मी समोसाचे पैसे वाचवले आणि तो थर्ड क्लास समोसा खाल्ला. खाऊशाही नाही वाटत मला तो समोसा, नाही का कोरडाच आवडते, असा रस्स्यात तर बिलकुल आवडत नाही. हां, मग काय झालं, मग काय नाही, घरी आलो, झोपलो, उठलो, अभ्यासाला लागलो. जेवढं तेवढं
5वा, 4था, 3रा आणि 2रा हे 4 चॅप्टर 16-16 मार्काचे आहे. पहिला आणि 6वा 8-8 मार्काचे आहे आणि ते इझी पण आहे. तर मला वाटते ते मी वेळेवर करू शकतो. पहिलं तर करू शकतो. 6वा हीट ट्रीटमेंट थोडंसं आहे, कारण मी त्याला अजूनपर्यंत हात लावलाच नाही 6व्याला. हीट ट्रीटमेंट माझा नेहमीच स्कोप राहते 1 to 5 पर्यंत. तर सुरू आहे मी. आता विशालकडे गेलो होतो. काफी मजा आली शिकण्यातही शिकवण्यातही. मला वाटतं आता उद्या पेपर झाले ना, उद्या मी विशालकडेच जाऊन बसेन. कारण रावला वगैरे राहते, जसं जनरल नॉलेजचे एक पुस्तक घेऊन घेईन बस. वायफाय सुरू राहते. अरे बोलण्यात खूप काही इंटरेस्ट येऊन जाते यार. म्हणजे खूप काही नॉलेज भेटून जाते असं बोलण्यामुळे. आज आमचं करन्सी आणि कॅपिटल सिटी कोणकोणती आहे काय माहीत पडलं. सो या सो this is the end. This is the My Artifact episode number 200 and कितवा एपिसोड आहे हा एपिसोड आहे 268. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.